रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल। 1 ते 30 ऑक्टोबर पर्यंत ऑफर्सचा धुरळा आणि खास दिवाळी गिफ्ट। नारायणपेठ साडी 333, काजूकतली पैठणी 693, गजलक्ष्मी पैठणी 754, राजहंस व कलांजली पैठणी 747, लिनन शर्ट 387, खादी शर्ट पीस 243 आणि बॉय शर्ट फक्त 199 मध्ये। तर मग त्वरा करा, रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे आणि शाखा। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। अथर्व थकीत देणी देत नाही तोपर्यंत गाळप परवाना देऊ नये, दौलत बचाव कृती समितीचे साखर आयुक्तांना निवेदन। हलकर्णी तालुका चंदगड येथील दौलत शेतकरी साखर कारखान्यावर असलेली सर्व थकीत देणी जोपर्यंत अथर्व कंपनी देत नाही तोपर्यंत चालू वर्षीचा गाळप परवाना देऊ नये, अन्यथा साखर आयुक्त कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा दौलत बचाव कृती समितीच्या वतीने देण्यात आला आहे। याबाबतचे निवेदन महाराष्ट्राचे साखर आयुक्त संजय कोलते यांना नुकतेच कृती समितीच्या वतीने देण्यात आला आहे। निवेदनात म्हटलं आहे की सन 2010 ते 2011 मधील शेतकरी व कामगारांनी थकीत रक्कम व्याजासह मिळावी म्हणून दौलत बचाव कृती समितीने जिल्हा अधिकारी कोल्हापूर व प्रादेशिक सहसंचालक साखर कोल्हापूर यांच्याकडे निवेदन देऊन पाठपुरावा केला। त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी सदरची देणी देण्यासंदर्भात अथर्व कंपनीला लेखी आदेश दिले होते। मात्र कंपनीचे चेअरमन मानसिंग खोराटे यांनी आदेशाची अंमलबजावणी न करता उलट सर्व आदेशांना हरताळ फासण्याचं काम केलं। एवढंच नाही तर ऊस उत्पादक शेतकरी सभासद व कर्मचारी यांची दिशाभूल करून व खोटे नाटे सांगून दौलत बचाव कृती समितीलाच दोष देण्याचा प्रयत्न चालवला आहे। एवढंच नाही तर साखर आयुक्त कार्यालयाला दरवर्षी खोटी माहिती देऊन गाळप परवाना मिळवत आहेत। याची साखर आयुक्तांनी गंभीर दखल घ्यावी व जोपर्यंत अथर्व कंपनीचे मालक मानसिंग खोराटे SDFचे थकीत असलेलं कर्ज त्याचबरोबर शेतकऱ्यांची व कामगारांची व्याजासहित देणी देत नाही तोपर्यंत चालू वर्षाचा गाळप परवाना देण्यात येऊ नये, अन्यथा दौलत बचाव कृती समितीच्या वतीने साखर आयुक्त कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करणार असून यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याला शासन व अथर्व कंपनी जबाबदार असेल असंही निवेदनात म्हटलं आहे। यावेळी दौलत बचाव कृती समितीचे सदस्य व ब्लॅक पॅन्थर पक्ष संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई, चंदगड तालुका शेतकरी संघाचे व्हाईस चेअरमन तानाजी गडकरी, दौलत कारखान्याचे माजी संचालक चंद्रशेखर कावडे, पांडुरंग बेनके, मारुती कदम, विष्णू कावडे, जानवा चौगुले, नारायण किरमटे, दीपक कांबळे उपस्थित होते। महानकरी न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड।